आइए अनिल भाई। चलो इधर 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 नहीं बोलना इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. काय संदेश देणार आहेत एकंदरीत पाहिलं तर तुम्ही स्वतः अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमचे शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्याचे नेते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाचे मनात घर करणारे नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांना पाथरी शहरामधून एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे. धनुष्य बाणावर मुस्लिम समाज असू दे, हिंदू समाज असू द्या, मागासवर्गीय समाज असू द्या, सगळ्या समाजानं आमच्यावर जे प्रेम केलं, आमच्यावर जे विश्वास केलं आणि आमचा नगराध्यक्ष पाथरीमध्ये शिवसेनाचा नगराध्यक्ष पहिला महाराष्ट्रामध्ये शिवसेनाचा धनुष्य बाणावर मुस्लिम नगराध्यक्ष आमच्या पाथरी शहरानं दिला एकनाथ शिंदे साहेबांना. इतका प्रेम एकनाथ शिंदे साहेबावर पाथरीची जनता करते आणि एकनाथ शिंदे साहेब बी तितका प्रेम पाथरीच्या जनतावर करते. पाथरीच्या विकासासाठी अनेक निधी एकनाथ शिंदे साहेबांना दिला आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या बद्दल तो बोलायला भरपूर गोष्टी आहे, सांगायची तुम्हाला गरज नाही. आणि आज जे इफ्तार पार्टी आहे हे आमचे पिढ्याना पिढ्या आमचे वडला आजोबापासून हे चालत आलेला सण आहे. हे रमजान महिन्यामध्ये गोरगरीब असू द्या सगळ्या समाजाचा एक संदेश द्यायचा काम आम्ही इफ्तार पार्टीच्या माध्यमातून करत असते. हिंदू, मुस्लिम, मागासवर्गीय भाऊ सगळे समाजाचे लोक याच्यामध्ये येत असते. आमचे काका आहे, काका आमचे शिवसेनाचे नेते राहिलेले आणि काका माझे वडिलाचे नेते राहिलेले. काका आमचे आणि काकाचे 50 वर्षाचे कुटुंबाचे संबंध आहे. काकाचा प्रेम नेहमी आमच्यावर आहे, काकाचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर आहे, काकाचा आदेश आम्ही हमेशा पाळत आलेलो आहे. आणि काकांना शिवसेनाचे काका खासदार होते, तळागाळाचे लोकांपर्यंत न्याय द्यायचं काम काकांना अनेक वर्ष त्यांचे राजकीय कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. आमचे कुटुंबाला बी अनेक वेळेस मदत करायचं काम काकांना केलेलं आहे. काकाचे खूप उपकार आमच्या कुटुंबावर आहे, त्याच्यामुळे काकाचं नेहमी मार्गदर्शन आम्हाला राहते. याची पुढे बी काकाचं मार्गदर्शन 100% आहे. काकाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील आणि 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं काकाच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तळागाळापर्यंत शिवसेना कसा वाढील त्याच्यासाठी आम्ही काम करू. शिवसेनाचा खासदार कसा निवडून येते काकाच्या मार्गदर्शनाखाली ते पण आम्ही काम करू. वेगळे माध्यमातून वेगळा काम एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे. काकासारखे नेते पक्षात मार्गदर्शन करायला असले तो आम्हाला खूप काय बळ शिवसेनेला इथं भेटन आणि काकाचं मार्गदर्शन आम्हाला असलं तर काकाला तळागाळापर्यंत शिवसेना माहिती आहे. माझी जितकी वय आहे तितका अनुभव काकाला आहे, त्यामुळे 100% काकाचा आशीर्वाद आम्हाला लागणार आहे. त्यामुळं काका आज आलेले. काका पहिली वेळेस आमच्या घरी नाही आले, 50 वर्षापासून काका आमच्या घरी येते. सगळे सणामध्ये सगळे लग्नामध्ये सगळे आशीर्वाद द्यायला की काका नेहमी आम्हाला येत असते. आम्ही पण काकाला भेटायला पोकारणीला नेहमी जात असते. सर एकंदरीतच पाहिलं एकंदरीत निवड होत आहे 18 तारखेला, त्या निमित्तानं शिवसेनेची काय भूमिका असेल, शिवसेनेचा अध्यक्ष व्हायला अशी चर्चा आहे, कसं आहे हे सगळे गोष्टी एकनाथ शिंदे साहेबाला माहिती आहे. मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब आहे. मी काय इतका मोठा नेता नाही त्याच्यावर सांगायला. आणि जे निर्णय एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश येतील ते आम्ही एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश पाळणारे कार्यकर्ते, जे एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश आम्हाला येईल 100% त्याला पाडायचं काम आम्ही एकनाथ शिंदे साहेबाच्या छोटे कार्यकर्त्याच्या माध्यमातून करू. शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकतो ते एकनाथ शिंदे साहेब सांगू शकते. महाराष्ट्राचे मुख्य नेते सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला, शिवसेनाचे पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे. 100% एकनाथ शिंदे साहेबाचा जे बी आदेश येतील आम्हाला ते आदेश पाडायचं काम आम्ही करू. एकंदरीतच पाहिलं तर आजच्या इफ्तार पार्टीमध्ये तुम्ही हिंदू मुस्लिमाचा ऐक्य दाखवून दिलेला आहे. हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. हे पाथरी शहर हिंदू मुस्लिमचा प्रतीक आहे. एकनाथ शिंदे साहेब जसा महाराष्ट्रामध्ये काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना जसा 18 पकड जातीला घेऊन न्याय द्यायचं काम केलं, तसंच आमच्या पशी पाथरी शहरामध्ये एक सलूक आहे. आमचा गणपती सण असू दे आम्ही जातो, दसरा मैदानामध्ये आम्ही मुस्लिम बांधव तिथं जातो, हिंदू बांधव आमच्या रमजानमध्ये ईदमध्ये येते. हे पिढ्याना पिढ्या पाथरी शहराचा एक सलूका भाले काकासारखे आमचे वडिलासारखे लोकांना ठेवलेला आहे. तेच परंपरा आम्ही पुढे न्यायचं काम करायलो. का म्हणून भाले काका बी नगराध्यक्ष होते, भाले काका बी इफ्तार पार्टी रमजानमध्ये मुस्लिम समाजाचे लोकांना बोलायचे. हे पिढ्याना पिढ्या चालत आलेला
आम्ही जे भाले काकाकडून आमच्या वडिलांकडून जे प्रेरणा भेटलेली आहे, तेच प्रेरणा पुढे न्यायचं काम आम्ही त्यांच्या आशीर्वादाने करत आहे.